छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्राने क्रूर अफजल खानाचा वध केला होता ते शस्त्र सध्या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे। नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे वाघनख सध्या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं आणि वाघनख नेमकी नागपुरात किती दिवस ठेवण्यात येणार आहे आणि वाघनखाच्या सुरक्षा संदर्भात प्रशासनाने काय तयारी केलेली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानचा कोथळा ज्या वाघनखांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला होता, तीच वाघनखे काही महिन्यापूर्वी राज्य सरकारने लंडनमधून खास महाराष्ट्रात आणली होती। सुमारे 7 महिने छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ती वाघनख साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात आली होती। मात्र आता पुढील 8 महिने ऐतिहासिक वाघनख नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे। याबाबत मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक मयुरेश खडके यांनी सविस्तर माहिती दिली। मी मयुरेश खडके, मध्यवर्ती संग्रहालय नागपूर या संग्रहालयाचा अभिरक्षक। या शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाअंतर्गत आपण इथं म्हणजे शिवाजी महाराजांची जी वाघनखं आहेत त्या वाघनखांसोबतच 190 मराठाकालीन शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे। यामध्ये विविध प्रकारची शस्त्र आहेत, भाले, धनुष्य, तलवारी, ढाली, त्यासोबतच या संग्रहालयाचं वैशिष्ट्य असलेलं असं अग्निबाण, बंदुका अशी विविध प्रकारची शस्त्र जे आहेत ते प्रदर्शित आहेत। त्यासोबतच आपण पर्यटकांसाठी 2 वेगळ्या गॅलरीज जे आहेत, दालन जे आहेत ती त्याच्यामध्ये एक दालन जे आहे ते खुल्या शिल्प दालन आहे, ज्याच्यामध्ये मध्यवर्ती भारतातील जी विविध ठिकाणातील जी शिल्प आहेत त्या शिल्पांचं प्रदर्शन इथं केलं गेलेलं आहे। आणि दुसरंच एक दालन म्हणजे ते अभिलेख दालन, ज्याच्यामध्ये 2ऱ्या शतकापासून ते मध्ययुगीन काळापर्यंतचे शिलालेख जे आहेत त्यांचे प्रदर्शन आहे। या वाघनखांचं जर बोलायचं झालं तर वाघनखांची जी जो प्रवास झालेला आहे म्हणजे की वाघनख बऱ्याचसं हे झालेलं आहे की ही वाघनख महाराजांची आहेत नाही आहेत वगैरे हा सगळा प्रकार आहे, पण ही मराठाकालीन आहेत, महाराजांच्या याच्यामधून गेलेली आहेत। कारण जे ग्रँड जे इतिहासकार होते या इतिहासकारांना ही वाघनखं जी आहेत ती भेटवस्तू म्हणून देण्यात आली होती आणि ती त्यावेळेसचे जे पेशवे आहेत ते पेशवे म्हणजे महाराज जे भोसल्यांकडनं ती पेशव्यांच्या थ्रू ग्रँड यांना देण्यात आली होती। आणि त्या वाघनखांच्या याच्यावर स्पष्टपणे जे रिलिक्स मेन्शन आहे जे की त्यासोबत जे केलेलं आहे त्याच्यावर जो अभिलेख नमूद आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की ज्याच्या थ्रू शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या याचा जो एक मुघल सरदार आहे त्याचा वध केलेला आहे, अशा प्रकारचं त्याच्यावर डिपिक्शन आहे। तर वाघनखांचं तर मी पर्सनली ती वाघनखं हँडल केली त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगू शकतो की ही वाघनखं जी आहेत ती म्हणजे प्युअरली पोलादापासून मेड फाईन जे आपण म्हणतो की कारण एक प्रकारचे असतात की जे वेपन्स मेड केले जातात तर रॉयल लोकांसाठी जे एक वेपन मेड केले जातात त्यांची एक जी पद्धत आहे ती खूप युनिक असते आणि जी साधारणतः असतात ती जी आपली म्हणजे साधारण जे सरदार किंवा जे मावळे असतात त्यांच्यासाठी बनवले जाणारे हत्यारे आणि एखाद्या राजघराण्यामध्ये बनवले जाणारे हत्यारे तर त्याच्यामधला फरक लगेच तुम्हाला समजून येतो। ही तेवढी फाईन मेड आहेत, त्यांचे फाईन ब्लेड्स शार्प, त्याचे जे नखं जे आहेत ते तेवढे शार्प आहेत। तर नक्कीच आपण असं म्हणू शकतो की ही वेपन्स जी आहेत ती महाराजांची असो नसो पण ती नक्कीच एका रॉयल वेपनरीमध्ये हे केली जातात, असं आपण त्याला नक्कीच ही वाघनख नागपुरात किती दिवस ठेवण्यात येणार आहे आणि सुरक्षेसंदर्भात कारण कुठेतरी हा मोठा प्रश्न आहे। वाघनख जरी विवादास्पद असला तरी कुठेतरी लोकांच्या मनी तर हेच आहे की ही महाराजांची वाघनख आहे। तर या वाघनखांच्या सुरक्षा संदर्भात काय आपल्याकडून तयारी केली गेली?
याच्या संदर्भात आम्ही इथले जे पोलीस प्रमुख आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, त्यांच्यासोबत आम्ही समन्वय साधून त्यांच्याद्वारे इथे सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. त्यासोबतच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक देखील इथे नेमण्यात आले आहे आणि त्यासोबत या संग्रहालयाचे जे आहेत त्याची सुरक्षा व्यवस्था जी आहे तिथं आहे. पूर्ण परिसर जो आहे तो CCTVच्या निगराणीखाली आहे आणि ती CCTVची टीम जी आहे ती संग्रहालय आणि त्यासोबतच पोलीस प्रमुख पोलीस नियंत्रणालय यांच्यासोबत जी आहे ती नियंत्रित करण्यात येत आहे. आणि किती दिवस ही वाघनखं जी आहेत ती आता आपलं 8 तारखेपासून जे लोकांसाठी खुली झाली आहेत आणि त्यापासून पुढील 8 महिने जे आहेत ती नागपुरामध्ये सर्व शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. काही टायमिंग स्पेसिफिकेशन वगैरे आहे? सद्यस्थितीत जो संग्रहालयाचा वेळ आहे तो 10 ते 5 संग्रहालयाची वेळ आहे आणि लवकरच आमचा प्रयत्न आहे की ती वेळ जी आहे ती संध्याकाळी वाढवून आम्ही 10 ते 8 करू. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या सूचना हे करू. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त आमचे शिवप्रेमी आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. शिवराय मित्रांनो, आज आपल्या नागपूर नगरीमध्ये एक वाघनख जे शिवाजी महाराजाची नागनख आपल्या म्युझियममध्ये आले आहे. प्राणी संग्रह आपल्या इथे अजब बंगल्यामध्ये आले. आपण नागपूरकरांना विनंती करतो की सर्वांनी इथे येऊन बघावे. ज्या अफजल खानाला महाराजांनी कोथळा काढून या वाघनखांनी इथे प्रतापगडाच्या पायथ्याशी जे वध केला त्या वाघनख आज आपल्या नागपूर नगरात आले आहे. आपण सर्वांना विनंती आहे, मी पण सर्वांना विनंती करते, मी आलो आपण पण इथे एकदा येऊन आपले सहपरिवार बघावे. जय शिवराय. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना अफजल खान वध हा आपण सारखा एक स्टोरी ऐकत आलो आहे आणि ज्या वाघनखांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा पराक्रम केला ती वाघनखं ह्याच डोळ्यांनी आत्ता बघायला भेटतात. ते लंडनला इतक्या वर्ष होते आणि आता बघण्याचं सौभाग्य भेटल्यामुळं खूप छान वाटतं आहे आणि सरकारचं अभिनंदन की त्यांनी ह्या वाघनखं परत इथं आणून आम्हाला ते बघण्याचा संधी दिली. थँक्यू. नक्कीच गौरवाची बाब आहे. मी कोल्हापूरचा आहे आणि हे स्पेशली वाघनखं बघण्यासाठी कोल्हापूरवरून आलो आहे. अजून आम्ही इथून पुढं प्रवास करतो आहे पण स्पेशली नागपूरमध्ये थांबून आम्ही हे बघण्यासाठीच इथं आलो आहे. हे आम्ही सगळे मित्र, हे जेजुरीचे मित्र आहेत माझे. आम्ही इथून प्रयागराजला चाललो आहे. पण नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच देवेंद्र फडणवीस आणि आपले जेवढे सगळे ह्या वाघनखं आणण्यापाठीमागं जेवढे सगळे लोक होती त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार की तुम्ही इतकी जवळची आपली जी की भावनिक गोष्ट ती इथंपर्यंत आणून ठेवली आहे आणि जे परत आम्हाला बघायला मिळते आहे. आणि खरंच आम्ही त्या वाघनखे बघण्याचे वारसदार असल्यासारखं आत्ता सध्या फील होतं इथं बघताना. मी सुदर्शन होंडामधनं CR मॅनेजर प्रांजली बोलते आहे. मला खूपच आनंद झाला इथे वाघनखं आले आहेत तर एकदम प्राऊड फील होत आहे की आपल्या हिंदुस्थानातले जे नखं आहेत शिवाजी महाराजांचे ते याच्या आधी इंग्लंडला होते, ते आता आपल्या इथे आलेले आहेत. तर मला फार अभिमान आहे की ते कोणामार्फत आले हे तर मला माहीत नाही आहे पण ज्यांनी कोणी आणले त्यांना फार धन्यवाद की ते आम्हाला पाहायला मिळतात आहे. आता आम्हाला पण खूप छान वाटतं की शिवाजी महाराजांनी इतकं काय केलं आपल्या देशासाठी तर त्यांचे वाघनख बघायला खूपच आवड होती. आम्ही 2-3 दिवसापासून कंटिन्यू रेग्युलरली येऊन राहिलो इथे. कसं आहे, शिवाजी महाराजांची नखं ही जी यांनी आणली ही एक तर पहिले तर आम्हाला ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळते. आपली वस्तू आपल्याकडे आली त्याचा एक वेगळा आनंद आहे. त्यानंतर त्या पद्धतीने ही इथून जवळून पाहताना त्यांचा हा वाघनखं आणि जे बिछवा हा जो सेट पाहायला मिळाला त्यातून त्यांनी ती कशी वापरली असं जिवंत रूप त्यांचं थोड्या वेळाकरता उभं राहत आहे. आणि इथे उपलब्ध असलेली किंवा दिल्या गेलेली जी माहिती आहे तिचा जो आनंद आला त्याच्यामुळे जे चित्रीकरण आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते खूप एक सुरेख होतं आणि तो एक आनंद वेगळा आहे. पुढची 8 महिने नागपूरमधल्या सगळ्या लोकांना हा भरभरून एन्जॉय करावं हीच आमची इच्छा आहे आणि कोणीही सोडू नये. आम्ही तर आज तोच विचार करतो आहे, बाजूला शाळा आहेत, इतर आहेत, सगळ्यांना ही दाखवल्या जावी अशी आमची इच्छा आहे आवर्जून. हां, थँक्यू. तेच सेम आता हे काय वेगळं सांगणार त्याच्यासाठी त्यांचं म्हणजे असं भारावल्यासारखं होतं आहे. इथे आल्यानंतर ते सगळं पाहायला शिवाजी महाराजांच्या काळात कसं झालं असेल हे सगळ्या गोष्टी कशा त्यांनी जेव्हा आम्हाला त्या गोष्टींचा अनुभव सांगितला की कशा प्रकारे वापरल्या गेलेत, कसे लपवून घेऊन गेले होते, बिछवा कसा नेला होता, वाघनखांचा कसा हे केला, तर ते सगळं जिवंत असं डोळ्यासमोर असं वाटत होतं की हे सगळं आपण पाहतो आहे ॲज अ पिक्चर, ॲज अ एका मूवीज पाहायल्यासारखं. तर त्या सगळ्या गौरव क्षणांमध्ये ना असा एकदम भारावून गेलेला आहे माणूस आणि सगळ्यांनी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टींचा हे करावं
सगळ्यांनी इथे यावं. पूर्ण नागपूरकरांनी 8 महिने आहे हे, तर त्याचा जरूर आनंद घ्यावा सगळ्यांनी. प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर अफजल खानाचा वध केला होता. ही प्रत्येक नागपूरकरासाठी मोठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तीच वाघनखं सध्या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही नागपूरचे असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र.